विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप आहेर. प्रथमतः स्कॉलर गुरु या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. अगोदर आपण काही थेरम बघितले, ठीक आहे. आता ते जर तुम्ही बघितले नसतील तर अगोदर ते बघून घ्या. त्यावरतीच पुढचे जे थेरम आहे ते डिपेंड आहे, ठीक आहे. त्या प्रॉपर्टीज आहे ते आपल्याला यूज करायचे आहे. आता बघा, आपला मेन टॉपिक आज जो आहे ह्या लेक्चरला तो आहे पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम म्हणजे काय तर ते बघूया आपण आणि देन त्याचा प्रूफ बघूया. तर पायथागोरस थेरम काय सांगतो, एक राईट अँगल ट्रायंगल घेतला आपण. जर एक राईट अँगल ट्रायंगल घेतला ABC आणि त्याचा हायपोटेनियस असेल AC, तर हायपोटेनियसचा वर्ग म्हणजे कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या दोन ज्या बाजू असतात संगत बाजू त्यांच्या वर्गांची बेरीज असते, ठीक आहे. म्हणजे स्टेटमेंट बघा काय आहे. इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. म्हणजेच काय, हायपोटेनियसचा वर्ग बरोबर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर असं आहे आणि आपल्याला तेच प्रूफ करायचं आहे, ठीक आहे. बघा, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. तर पहिले आहे गिव्हन म्हणजेच पक्ष, ठीक आहे. बघा, ट्रायंगल ABC इज ए राईट अँगल ट्रायंगल, is a right angle triangle. हे गिव्हन आहे. आणखी काय गिव्हन आहे, अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री, ठीक आहे. अँगल ABC 90 डिग्री आहे. आता प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह ठीक आहे. साध्य काय करायचं आहे बघा, टू प्रूव्ह जो हायपोटेनियस आहे AC त्याचा स्क्वेअर बरोबर उरलेल्या दोन साइडचा स्क्वेअरची ऍडिशन AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, ठीक आहे. बघा, याच्यामध्ये थोडं आता प्रूफ बघूया आपण. त्याच्यामध्ये थोडं कन्स्ट्रक्शन आहे, एकदम स्मॉल आहे. ड्रॉ segment BD is perpendicular to hypotenuse AC. म्हणजे बघा, आपण एक BD ड्रॉ करणार आहोत. ती परपेंडिक्युलर असेल, BD ती परपेंडिक्युलर असेल हायपोटेनियस AC ला. असं हे कन्स्ट्रक्शन आहे, ठीक आहे. BD ड्रॉ केली आपण, कन्स्ट्रक्ट केली, ठीक आहे इथपर्यंत. त्यामुळे काय तयार झाले, भाग तयार झाले ADC, ओके. ADC असे भाग तयार झाले. आणि बघा, हे आपण कन्स्ट्रक्शन ड्रॉ करतो, ठीक आहे. बघा, त्यामुळे आपल्याला दोन ट्रायंगल मिळाले, ओके, ठीक आहे. आपण नंतर बघूया. ड्रॉ केलं, ठीक आहे. आता बघा, प्रूफ सिद्धता बघा आता काय देणार आहे. इन राईट अँगल ट्रायंगल ABC सेगमेंट जी आहे, सेगमेंट BD is perpendicular to hypotenuse AC. याचं रिझन काय, बाय कन्स्ट्रक्शन. आपण आताच कन्स्ट्रक्शन केलं, ठीक आहे. बाय कन्स्ट्रक्शन वरनं ते काय झाले, परपेंडिक्युलर झाले, ठीक आहे. आता बघा, हे झाल्यानंतर आपण मागच्या लेक्चरला मी थेरम घेतला आहे. जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर पुन्हा बघून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी तेच थेरमची प्रॉपर्टी इथं यूज करतो आहे. बघा, जर
हे दोघं परपेंडिक्युलर असतील, सॉरी बीडी परपेंडिक्युलर असेल तर बाय थेरम सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल एक थेरम घेतलेला आहे. तर तुम्ही बघा ते थेरम नुसार ते जे आहे ते सर्व ट्रायंगल एकमेकांना सिमिलर येतात. इथे 3 ट्रायंगल झालेले आहे. एक आहे एबीसी, दुसरा आहे एडीबी आणि तिसरा आहे बीडीसी. असे हे 3 ट्रायंगल आहे. हे तिन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर असतात. असा हा तो थेरम होता. त्याचं प्रूफ तुम्ही अगोदरच्या लेक्चर मध्ये बघू शकता. ठीक आहे, बघा मग याच्यावरनं काय येणार आहे, देअरफॉर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. ओके, ठीक आहे. आणि या रिझन देणार बाय सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, हे रिझन दिलं. थेरम आहे तो बघा तुम्ही. ह्या थेरमवरनं हे येणार. आता आपण दोन पेअर घेऊया. अगोदर हे 2 थेरम सिमिलॅरिटी घेऊया, नंतर हे 2 घेऊया. बघा, टेक ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ADB. आता हे दोघं तर सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड त्यांचे रेशोज काय असतील, प्रोपोर्शनल असतील, इक्वल असतील. बघा कोणकोणत्या साइड, देअरफॉर बघा AB अपॉन AD इक्वल टू BC अपॉन DB आणि इक्वल टू AC अपॉन AB. ठीक आहे, AB अपॉन AD म्हणजे आता दोघं ट्रायंगल घेतलेले आहे आपण, ABC आणि ADB, ABC आणि ADB. तर बघा AB ला प्रोपोर्शनल आहे AD. ठीक आहे ना, मोठ्या ट्रायंगलचा AB आणि छोट्या ट्रायंगलचा AD. नंतर BC अपॉन DB, बघा BC मोठ्या ट्रायंगलचा आणि DB छोट्या ट्रायंगलचा DB. आणि AC हायपोटेनियस आणि ADB चा हायपोटेनियस AB आहे. ठीक आहे, इथपर्यंत. याला रिझन देणार करस्पॉन्डिंग sides of 2 similar triangles are in proportion. असं हे रिझन आहे. ठीक आहे, आता बघा आपल्याला जे लागणार तेच घेणार आपण. हा रेशो घ्यायची गरज नाही. जिथं AB आहे, जिथं कॉमन आहे ते घेणार. म्हणून देअरफॉर AB अपॉन AD इक्वल टू AC अपॉन AB. आता हा जो AB आहे तो इकडे येणार. मग AB इंटू AB स्क्वेअर, AB इंटू AB स्क्वेअर आणि बघा AC इंटू AD. ठीक आहे, फर्स्ट करणार याला इक्वेशन फर्स्ट म्हणणार. ओके, आता बघा इथपर्यंत आलो आपण. आता बघा सिमिलरली आपण इथे पण घेणार अँड किंवा सिमिलरली ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. हे दोघं घेतले. ह्या पेअर मधून आता मोठा ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल सिमिलर घेतला. आता बघा देअरफॉर पुन्हा तेच करस्पॉन्डिंग साइड्स येणार आहे. AB अपॉन BD इक्वल टू BC अपॉन DC इक्वल टू AC अपॉन BC. ठीक आहे, आता बघा जे कॉमन आहे तेच घेणार. इथं BC कॉमन आहे म्हणून तेच घेणार. इथं रिझन तुम्ही देऊन टाकायचं आहे करस्पॉन्डिंग
corresponding sides of similar triangles are in proportion. ठीक आहे. मग therefore इथे येणार BC upon DC इक्वल टू AC अपॉन BC. BC इकडे येणार BC स्क्वेअर होणार आणि इथे उरणार AC इंटू DC. ठीक आहे. बघा हे फर्स्ट होता आणि हे सेकंड. ठीक आहे. आता काय करणार आपण, फर्स्ट आणि सेकंड ऍड करणार. ऍडिंग समीकरण फर्स्ट अँड म्हणजे इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ऍड करणार. ठीक आहे. म्हणजे समीकरण 1 आणि समीकरण 2 त्यांची बेरीज करणार. मग काय मिळणार आपल्याला, तर बघा AB प्लस BC एक साइडची बाजू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर होणार. बघा ह्या साइडचे म्हणजे लेफ्ट साइड AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर होणार आणि इथं काय येणार AC क्रॉस AD प्लस AC क्रॉस DC. आता बघा ठीक आहे, असं करतो, इथे AC आणि इथे AC कॉमन येणार. AC कॉमन आल्यावरती काय येणार AD प्लस DC. आणि AD प्लस DC काय आहे, AD प्लस DC काय आहे, पूर्ण AC आहे. मग इक्वल टू हा जो AC होता तो इंटू AD प्लस DC पण काय आला AC आला आणि AC इंटू AC काय येणार AC स्क्वेअर. मग देअरफॉर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर. आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं. बघा AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर तेच आलं, फक्त उलट आहे. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर असं हे एकदम सिंपल प्रूफ होतं. आणि हा थेरम खूप 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 इम्पॉर्टंट आहे एक्झाम साठी, कारण की हा विचारलाच जातो. ठीक आहे. त्यामुळे एकदम व्यवस्थित करून ठेवा. याचा प्रूफ ही स्क्रीनशॉट काढा आणि व्यवस्थित लिहून घ्या. बघा मित्रांनो, आता आपण कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम बघणार आहोत. तर कॉन्व्हर्स म्हणजे काय, तर थेरम जो दिलेला असतो त्याचा विरुद्ध, म्हणजे थेरम मध्ये जे प्रूफ केलं होतं ते कॉन्व्हर्स मध्ये गिव्हन असतं आणि थेरम मध्ये जे गिव्हन असतं ते कॉन्व्हर्स मध्ये प्रूफ करायचं असतं. ठीक आहे. मग आता बघा कॉन्व्हर्स काय येईल, बेसिकली कॉन्व्हर्स काय येईल पायथागोरस थेरमचा. तर पायथागोरस थेरम म्हणजे काय होता, तर जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये कर्णचा वर्ग म्हणजे हायपोटेनियसचा वर्ग स्क्वेअर इक्वल टू उरलेल्या दोन साइडच्या वर्गांची बेरीज म्हणजे ऍडिशन ऑफ रिमेनिंग टू साइड्स. आता इथं उलट दिलेलं आहे, म्हणजे इथं दिलेलं आहे का एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगल मध्ये एक साइडचा स्क्वेअर इक्वल टू उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन आहे. जर असं असेल तर तो ट्रायंगल काय असेल, राईट अँगल ट्रायंगल असेल. म्हणजे ते स्क्वेअर वगैरे दिले आहे आणि तो ट्रायंगल आपल्याला राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही तो ओळखायचा. असे प्रॉब्लेम असतात, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा थेरम खूप इम्पॉर्टंट आहे. बघा आता थेरम बघा काय आहे, परत एकदा बघू. In a triangle, if the square of one side is equal to the sum of the other squares of the remaining two sides, then the triangle is right angle triangle. ओके, तेच दिलेलं आहे. म्हणजे एक ट्रायंगल मध्ये जर एका साइडचा स्क्वेअर हा इक्वल असेल रिमेनिंग टू साइड्सच्या स्क्वेअरच्या ऍडिशनला, तो देन तो ट्रायंगल जो आहे गिव्हन तो ट्रायंगल काय असेल, राईट अँगल ट्रायंगल असेल. असं हे असा हा थेरम आहे. बघा मग आता आपण काय करूया, ट्रायंगल ABC काढला आणि हा जो ABC आहे तो आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दाखवायचा आहे. आणि AC स्क्वेअर बरोबर ठीक आहे. प्रूफ बघा आता एकदम व्यवस्थित जाऊ. गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे बघा. आता गिव्हन मध्ये इन ट्रायंगल ABC, ओके ट्रायंगल ABC दिलेला आहे
आणि आणखी काय दिलेलं आहे, AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, हे सुद्धा गिव्हन दिलेलं आहे. ठीक आहे. आता आपण कन्स्ट्रक्शन करूया, सॉरी टू प्रूफ काय करायचं आहे बघा. टू प्रूफ काय करायचं आहे, ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल, हे प्रूफ करायचं आहे. राईट अँगल ट्रायंगल केव्हा बनवू शकतो आपण, त्या ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्री असला पाहिजे, म्हणजेच दॅट इज अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे जो अँगल ABC हा बी अँगल तो 90 डिग्री आपल्याला प्रूफ करायचा आहे की तो 90 डिग्री आहे, तरच ABC ट्रायंगल ABC राईट अँगल ट्रायंगल होऊ शकतो. ठीक आहे. बघा कन्स्ट्रक्शन, आपण एक कन्स्ट्रक्शन करूया. कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे, ड्रॉ ट्रायंगल PQR. एक ट्रायंगल PQR ड्रॉ करायचा आहे आणि तो कसा असेल, सच दॅट तो ट्रायंगल कसा असेल, त्याची ती PQ बाजू आहे, PQ इक्वल असेल AB ला, ओके, आणि QR इक्वल असेल BC ला. ठीक आहे. अँड अँगल PQR तो असेल 90 डिग्री, कारण की तो आपण राईट अँगल ट्रायंगल घेणार आहोत. ठीक आहे. बघा ड्रॉ करतो आहे PQR. ठीक आहे. PQR 90 डिग्री ऑलरेडी दिलेला आहे, 90 डिग्री. ठीक आहे. आणि PQ बरोबर AB आहे आणि QR बरोबर BC आहे. ठीक आहे. हे दिलेला आहे. आता आपल्याला हा जो B आहे तो आपल्याला 90 डिग्री प्रूफ करायचा आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल बरं, तर PQR आणि ABC हे दोन ट्रायंगल जे आहे ते आपल्याला सिमिलर दाखवावं लागतील. सिमिलर आले की त्यांचे कोन एकरूप असतात, बाजू पण एकरूप असतात. ठीक आहे. आता बघा आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. बघा असं असल्यावरती, ठीक आहे, प्रूफ बघा आता काय येणार आहे. प्रूफ आता आपण दिलेला आहे. ठीक आहे. इन ट्रायंगल PQR. आता PQR काय माहिती आहे आपल्याला, राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे इन PQR. मग राईट अँगल ट्रायंगल आहे, मग काय येणार, PR स्क्वेअर इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. असं का आलं, बाय पायथागोरस थेरम. ओके. म्हणजे आता राईट अँगल ट्रायंगल घेतले आपण, PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम यूज होतो. ठीक आहे. मग तोच यूज केला आहे आपण. राईट अँगल ट्रायंगल हायपोटेनियसचा वर्ग बरोबर रिमेनिंग टू साइडच्या वर्गांची ऍडिशन, तेच घेतलेलं आहे. पण आपल्याला माहित आहे PR स्क्वेअर, देअरफॉर PQ काय आहे, AB आहे, AB स्क्वेअर प्लस QR काय आहे, BC आहे, म्हणून BC स्क्वेअर QR. कन्स्ट्रक्शन मध्ये दिलेलं आहे PQ ला इक्वल आहे AB आणि QR ला इक्वल आहे BC, म्हणून व्हॅल्यू टाकली. आणि AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर माहिती आहे AC स्क्वेअर आहे, बाय गिव्हन आहे आपल्याला. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर गिव्हन आहे, म्हणून देअरफॉर PR स्क्वेअर. आता दोघंही स्क्वेअर स्क्वेअर आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, देन PR इक्वल टू AC. टेकिंग स्क्वेअर रूट असं पण म्हणू शकतो, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. ठीक आहे. मग PR इक्वल टू AC आला. आता बघा PR इक्वल टू AC,
ठीक आहे ना. पी आर इक्वल टू ए सी. मग आता बघा इथं पण पी क्यू इक्वल टू ए बी होतं, क्यू आर इक्वल टू बी सी होतं आणि पुन्हा काय मिळालं पी आर इक्वल टू ए सी. म्हणजे या ट्रायंगलच्या तीनही बाजू ह्या ट्रायंगलला इक्वल आहे. दॅट इज म्हणजेच काय येणार सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. सेगमेंट क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बी सी. आणि आताच आपल्याला काय भेटलं आहे सेगमेंट पी आर इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए सी. बघा ह्या तीन साइडला कॉन्ग्रुएंट आहे. गिवन मध्ये दिलेलं होतं म्हणून याला कन्स्ट्रक्शन म्हणू शकता. कन्स्ट्रक्शन ठीक आहे. कन्स्ट्रक्शन रिझन देऊ शकता आणि फ्रॉम फर्स्ट असं म्हणू शकता. ठीक आहे. बघा तीन साइडला कॉन्ग्रुएंट आहे म्हणून देअरफॉर ट्रायंगल पी क्यू आर इज सिमिलर टू ट्रायंगल एबीसी. बघा आता हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. मग हे दोन ट्रायंगल जर सिमिलर झाले तर देअरफॉर मी एकच अँगल घेतो. अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए बी सी. ठीक आहे. याला रिझन देणार करस्पॉन्डिंग अँगल्स करस्पॉन्डिंग पण नाही असं जरी म्हटलं अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल. अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगलचे अँगल आहे ते कॉन्ग्रुएंट येणार आहेत. मग कॉन्ग्रुएंट आहे म्हणजेच इक्वल आहे. देअरफॉर अँगल पी क्यू आर इक्वल टू अँगल ए बी सी. ठीक आहे. आणि पी क्यू आर आपल्याला माहिती 90 डिग्री आहे. बघा इथं दिलेलं आहे गिवन मध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये. मग देअरफॉर अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री. कारण की पी क्यू आर माहित होता 90 आपल्याला. अँगल एबीसी पण काय आला 90 डिग्री आला. आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं अँगल एबीसी 90 आहे म्हणून देअरफॉर ट्रायंगल एबीसी इज ए राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. ट्रायंगल एबीसी आपण राईट अँगल ट्रायंगल प्रूफ केला. हाच होता आपला कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. हा पण खूप इझी आहे. हा पण तुम्हाला पेपरला विचारू शकता. त्यामुळे एकदम प्रिपेअर करून ठेवा चांगल्या प्रकारे. स्क्रीनशॉट काढून घ्या याचा पण. बघा मित्रांनो आता आपण पायथागोरियन ट्रिपलेट हे घेणार आहोत. बघा इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या असतील. इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स देन द ट्रिपलेट इज कॉल्ड पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय तसंच पायथागोरस थेरम होता ट्रायंगल साठी तसाच पायथागोरियन ट्रिपलेट हे नैसर्गिक संख्यांसाठी आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे काय पॉझिटिव्ह येतात सर्व. ठीक आहे. पॉझिटिव्ह रिअल नंबर्स पॉझिटिव्ह इंटिजर्स. आता बघा जर आपण तीन नैसर्गिक किमती घेतल्या नॅचरल नंबर घेतले 3. ठीक आहे. त्यामध्ये जो मोठा आहे त्याचा स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग जे 2 उरलेले नंबर आहे त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन असं हे ट्रिपलेट आहे. बघा आपण जर एक ट्रिपलेट घेतलं 3 4 5. बघा मी ट्रिपलेट घेतो 3 4 आणि 5. तर बघा यामध्ये मोठी संख्या काय आहे 5 आहे. मग 5 चा स्क्वेअर किती येणार 25. ठीक आहे. आता मोठेच झालं. ठीक आहे. 3 चा स्क्वेअर काय येणार 3 चा स्क्वेअर 9. 4 चा स्क्वेअर 16. तर ट्रिपलेट काय सांगतं मोठ्या संख्येचा स्क्वेअर हा इक्वल असतो उरलेल्या 2 संख्यांची म्हणजे नंबरांची स्क्वेअरची ऍडिशन. म्हणजेच काय 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इक्वल टू 9 प्लस 16 इक्वल टू 25. आणि 25 काय आलेला आहे 5 चा स्क्वेअर. दॅट इज
5 स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. बघा मोठी संख्या 5 होती, मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज, असं हे ट्रिपलेट आहे. म्हणून याला काय बोलणार, पायथागोरियन ट्रिपलेट. मग एक्सरसाइज मध्ये तुम्हाला असे प्रश्न विचारतील का खालील दिलेले जे ट्रिपलेट आहे ते पायथागोरियन आहे की नाही शोधा. ठीक आहे. आता बघा आणखी एक घेतो मी, 2 3 4. आता बघा 4 चा स्क्वेअर काय येणार आहे, 16 येणार आहे. 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा स्क्वेअर 9. मग बघा 4 आणि 9 किती होता, म्हणजे 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इक्वल टू 4 प्लस 9 इक्वल टू 4 प्लस 9 13 होतात. आणि 4 चा स्क्वेअर किती आहे, 16 आहे. मग देअरफॉर 4 चा स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 2 रेज टू म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. मग देअरफॉर हे काय आहे, इट इज नॉट ए पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे 2 3 4 हे पायथागोरियन ट्रिपलेट नाहीये, म्हणजे पायथागोरियन त्रिकूट, मराठी मीडियम साठी त्रिकूट. ठीक आहे. हा एक सिंपलचा टॉपिक होता. यावरती एक्सरसाइज मध्ये एक पहिलाच क्वेश्चन आहे. आपण पायथागोरस थेरम घेतला, त्यावरचा कॉन्व्हर्स घेतला आणि पायथागोरियन ट्रिपलेट घेतले. तर असं आपला हा टॉपिक कव्हर झालेला आहे, थेरी पार्ट. आपण नेक्स्ट लेक्चरला एक्सरसाइज पूर्णपणे सॉल्व करून घेऊया. तर अगोदरचं लेक्चर तुम्ही आवर्जून बघा, ते नंतर हे लेक्चर झाल्यावर मग एक्सरसाइजला स्टार्ट करा. आता आपण इथेच थांबूया. थँक्यू.